नुकतेच येऊ घातलेल्या गणेशोत्सवानिमित्ताने तू मोरया ह्या अत्यंत सुमधुर स्वरातील गणेशाच्या स्तुतिवंदनेसह गायिका मिशुपी पाल ह्यांनी व गीतकार संगीतकार तसेच सुप्रसिद्ध तबलावादक अमित जोशी यांच्या मार्गदर्शनाने स्वरबद्ध करण्यात आला। यावेळी अमित जोशी यांनी या गाण्यातील बोल कशा पद्धतीने कंपोज करून अत्यंत खडतर अशा प्रवासानंतर रसिकांना श्रुश्राव्य रचना सादर केली याबद्दल सविस्तर माहिती दिली। तसेच गायिका श्रीमती मिशुपी पाल यांनी अखंडपणे केलेल्या सरावातून निष्पन्न झालेली ही एक रचना आहे आणि नक्कीच यापुढील काळात गणेश भक्तांना मनापासून पसंतीत उतरेल आणि गायिका व निर्मिती म्हणून हा माझा पहिलाच अल्बम आहे असे उद्घाटन प्रसंगी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। या अल्बमच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक भैयासाहेब जाधव, माजी पुणे बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत अगस्ती, ॲडव्होकेट शिरीष शिंदे यांच्या शुभ हस्ते गायिका मिशुपी पाल व अमित जोशी यांना सन्मानित करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। सदर कार्यक्रमासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते। She used to come and बहुत सारे एक आर्टिस्ट को सब तरीके से, सब इमोशन से, सब मुश्किलों से गुजरना पड़ता है। So we were still not on same page, okay? So I was just scanning her कि क्या हो सकता है, what type of singing she does, and I'll tell you, she has a very rare voice and a very beautiful voice, and really एक उसमें अलग blend है, and आपको उसका मजा आएगा ही। तो मुझे लगा कि इसको कहीं यूज कर दिया, ये हाई पिच का जो टोन है इसको एक अलग तरीके से यूज करते हैं, और कुछ मतलब when we cook तो थोड़ा सा स्पाइसी, तो फिर थोड़ा सा है ना, उसमें क्या क्या डालते रहते हैं हम। तो जैसे हाँ, तड़का भी है, तड़का, या हम कॉफी बना रहे हैं तो उसमें कॉफी नहीं, फिर तो थोड़ा हेजलनट या फिर थोड़ा इलायची। तो ऐसे करते करते फिर वो वी लैंडेड ऑन द सेम पेज, और फिर ये सब गाना बन गया। जेस्ट था इसमें, क्योंकि कैसा होता है, द प्रोसेस इज वेरी लॉन्ग एक्चुअली। तो कभी थॉट आता है, तो कभी ऐसा होता है कि अरे लिरिक्स का क्या करें। तो मिशुपी जी ने कॉल किया मुझे कि ऐसा मुझे गाना बनाना है गणपति के ऊपर, जो गणेश, शी इज अ डिवोटी ऑफ लॉर्ड गणेशा। तो बोली मुझे गणेशा का ही सबसे पहले मुझे स्टार्ट करना है ये गाने का। तो मैं बोला ठीक है, एंड सो फर्स्ट आई मेड अ ट्यून, अलग राग में किया था। सो उनको देख के मुझे लगा पता नहीं क्यों राग दुर्गा में करना चाहिए। So I made it राग दुर्गा, but later on she told ये तो बहुत स्वीट हो गया, एकदम मीठा हो गया। I like तीखा, एकदम very spicy। तो मैं बोला ओके स्पाइसी, तो ठीक है। फिर मैंने बोला ठीक है, इसको स्क्रैप करते हैं। फिर अलग कुछ, फिर थोड़ा सा एक मूड अलग बनाते हैं। तो इसके लिए दिस सॉन्ग इज कंपोज्ड इन राग चारुकेशी, ओके, सो डिफरेंट मोड, तो और थोड़ा सा वो स्पाइसी भी है, थोड़ा सा इमोशनल भी है। तो दैट्स व्हाई आई चोज दिस राग। देन शी लाइक दैट कि अरे क्या बात है, दिस इज साउंडिंग नाइस। And then afterwards she told, okay, but I need this peppier, spicy तो है, तो थोड़ा स्पाइस तो दिख रहा है इसमें, लेकिन मुझे उसमें एनर्जी भी चाहिए। तो बोले अभी क्या करें। तो हमारा ऐसे बातचीत चल रहा था कि देखो अभी वो जो विक्रम बेताल का क्वेश्चन होता है ना, कि बेताल विक्रम के पीठ पर बैठता है और फिर उसको पूछता है कि देखो तुमने अगर मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मैं हटूंगा नहीं, ऐसे। Same page after you say 4 months, 5 months. Yeah, we started in December 2023.
Yeah, we started in December 2023, and then finally just now we are releasing this song. So it's been a hectic process, to be very honest, and for me to travel every time from Pisoli to here has been a great journey. तर मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. गणपती बाप्पाचं आगमन आता काही दिवसामध्येच येऊन ठेपलं आहे आणि आता गणपती बाप्पाचा अल्बम लॉन्च झाला आहे. माझ्यासोबत गायक, संगीतकार, तबलावादक अमित जोशी सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, नुकताच आता तू मोरया हा अल्बम लॉन्च झाला. गणपती बाप्पा काही दिवसावरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, काय सांगाल? मला खूप आनंद होतोय हे सांगताना की मिशुपी पाल यांनी हे गाणं गायलेलं आहे आणि मी संगीतबद्ध केलेलं आहे. लिरिक्स पण माझेच आहेत. ह्याच्यात मी तबला पण वाजवलेला आहे. सो कॉस्मिक बीट स्टुडिओजमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. तर गणपतीसाठी आम्ही हे वेगळं गाणं घेऊन आलेलो आहे, कारण याचा राग पण आम्ही वेगळा निवडला आहे. राग चारुकेशीमध्ये आहे आणि याच्यात थोडंसं पेपीनेस आम्ही आणलेला आहे, कारण याच्यामध्ये थोडा ढोल ताशे पण आहेत आणि पखावज आणि तबला पण आहे. सर, संगीतकार, गायक, तबलावादक या एवढ्या भूमिका आपण कशा निवडता? मी समजतो हे माझ्या गुरूंचे संस्कार आहेत. माझे आई वडील, पेरेंट्स आणि माझे गुरु यांच्याकडनंच मला हे इन्स्पिरेशन मिळालं. तर त्यांच्याकडे शिकता शिकता मला असं लक्षात आलं की आपण कंपोज पण करू शकतो, विविध वाद्य पण वाजवू शकतो आणि आपण या सगळ्या पुढे जाता जाता आपण ह्या क्षेत्रात का वळू नये म्हणून हा सगळा स्टुडिओ वगैरे मी माझा निर्माण झाला आणि इथेच मी सगळं जणू काही माझी पंढरीच आहे आणि इथेच सगळं निर्मिती होते माझी आणि दिवसभर मी इथेच असतो. मिशुपी पाल मॅडम बरोबर तुमचा हा पहिला अल्बम आहे, त्यासुद्धा नवीन आहे. त्यांच्यावर काम करताना तुम्हाला कसं जाणवलं? खूप मजा आली. खूप वेगळे अनुभव आहेत आणि खूप सुंदर आवाज आहे त्यांचा. मी तर म्हणेन की आणि खूप काय काय मला याच्यातनं शिकायला पण मिळालं ॲक्च्युली. की कधी कधी काय असतं ना की कधी कधी कंपोजिशन अशी पटकन येते, पण ह्या बाबतीत तसं नाही झालं. ह्या बाबतीत ट्राय अँड टेस्ट करता 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 वी लँडेड ऑन अ सेम पेज की अरे आपको जो कहना है वही मुझे कहना है. जेव्हा आम्ही त्या सिमिलर पेजवरती लँड झालो तेव्हा आम्हाला असा साक्षात्कार झाला, अरे यही तो हमको कहना है. तो म्हणजे असं झालं की अरे येस, की आता दोघांनी आपल्याला हे आवडतंय, आपण हे करतोय म्हणून हे गाणं त्याच्यातनं असं निर्मिती झाली ॲक्च्युली खरं म्हणलं तर. महाराष्ट्र 24 तासच्या माध्यमातून गणेश भक्तांना काय संदेश द्याल? गणेश भक्तांना एवढंच संदेश देईन की गणपती खरं हे जे फेस्टिवल आहे हे एक ॲक्च्युली नादाचं फेस्टिवल आहे असं मी मानतो, कारण त्या नादामध्येच तो गणपती असं मला वाटतं. कारण नाद हेच ब्रह्म आहे, त्यामुळे नादातनं सगळी निर्मिती झाली असल्यामुळे आपण हा जो नाद निर्माण करतो, जे ढोल ताशे वाजतात किंवा आपण टाळ्या वाजवून आरती करतो, तर ते मन स्थिर करण्यासाठीच असतं. आणि मला असं वाटतं की गणपतीला काय हव्यापेक्षा गणपती मधून कसा प्रकट होईल. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की छान तुम्ही फेस्टिवल एन्जॉय करा हे आणि नादमय होऊ देत. गजवदना गौरी तनया शुभंकरोति तू मोरया एकदंताय भालचंद्राय मंगलमूर्ति तू मोरया.